अधिकाऱ्यांना ते सर्टिफिकेट दिले होते त्याच्यावर सुद्धा शासनाने त्या अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित केलंय। ही बाजू चांगली आहे की सरकारनं सहानुभूती दर्शवली। बघा, सरकारनं सहानुभूती दर्शवली। तुम्ही आता प्रश्न विचारला आमच्या समाज बांधवांना की 10-15 वर्ष झाले तुम्हाला युती सरकार तुम्हाला खेळवते आरक्षणाबद्दल, तरी धनगर समाज युतीसोबत आहे। बघा, आता 70-75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, त्या काळी काँग्रेस होतं, काँग्रेसही अशी हुलकावणी देत होते, पण धनगर समाजाचा एक स्वभाव आहे की कोणावर जर विश्वास ठेवला तर तो विश्वास सहजी आम्ही तोडत नाही। आता सरकारला एक सांगणं आहे की तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलंय। हैदराबाद गॅजेटमध्ये धनगर हा अनुसूचित जातीमध्ये एसटी मध्ये आहे, तर हैदराबाद गॅजेटचा आधार घ्यावा व 1-2 ओळीचं पत्र आम्हाला तुम्ही द्यावं की राज्यघटनेनुसार धनगर आणि धनगर हे एकच आहे। जिथं ड आहे तिथं र असं वाचावं, म्हणजे ते आरक्षणाची अंमलबजावणी आम्हाला होईल। सरकारला वेगळं काहीच करायची गरज नाही, फक्त सरकार आमचा अंत पाहत आहे आणि खेळवण्याचा प्रयत्न करते। धनगर समाज साधा बोळा जरी असला तरी इतकाही साधा नाही की तुम्हाला आम्ही 15 वर्ष तुमचं ऐकून घेतलंय। आता धनगर समाजानं खूप उग्र रूप धारण केलेलं आहे, याचे प्रसाद अजून पुढे जाणवतील सरकार। माझ्याकडे ते पत्र आहे ज्याच्यावर देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते आणि शिवसेना, त्या काळची शिवसेना जिचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब करत होते, ते पत्र आहे 10 मार्च 2024ला धनगर समाजाला दिलेलं आहे की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करू। ते यांच्या अजून किती अंमलबजावणी व्हायची आहे आणि ही देवेंद्र फडणवीस साहेबाची सही आहे आणि हे सुद्धा पत्र आहे त्यांचं, हे आमच्याकडे अवेलेबल आहे 2014 पासून। तर फडणवीस साहेबांनी याचा विचार करावा व हा महाराष्ट्रातील 2 नंबरचा जो समाज आहे हा आपल्यापासून कुठेतरी दूर जातोय याचा सुद्धा त्यांनी विचार करावा। काय ना भाऊ, मी सद्भाराव मोहटे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ। काय सांगते? धनगर समाजाचे एक कार्यकर्ते म्हणून सांगतो आहे, मागील जवळपास 75 वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू व्हावं, त्याची अंमलबजावणी शासनानं करावी या दृष्टिकोनातून धनगर समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र होऊन शासनाकडे ही मागणी सातत्यानं करत आहे। परंतु महाराष्ट्र शासनाला जाणीव झालेली आहे की जो कार्यकर्ता आंदोलन मोर्चाचं नेतृत्व करतो आणि थोडा समोर आलेला दिसला की त्याला कुटका टाकल्यासारखा टाकायचा आणि एक विधानसभा किंवा राज्यसभेवर द्यायचं, अशा पद्धतीचे हे आपले समाजाचे जे काही कार्यकर्ते आहेत हे त्या आमिषाला बळी पडतात, म्हणून समाजाचं नुकसान होते असं माझं वैयक्तिक ठाम मत आहे। आज जवळपास मागच्या 5-7 वर्षामध्ये डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सगळा एक कोरी पाटी म्हणून डॉक्टर साहेबावर कुठलेही आरोप नाही, राजकारण विरहित राजकारण असल्यामुळे ते समोर आले, परंतु त्यांच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत एकत्र झाला आणि शासनाच्या विरोधात नागपूरच्या विधानसभेवर असो का मग अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघले, परंतु हेच हिरून डॉक्टर विकास महात्मे साहेबांना त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली आणि आंदोलन या धनगर समाजाचं आंदोलन कसं चिरडता येईल अशा दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि उत्तमरावजी जानकर यांनी हेलिकॉप्टर घेऊन जागजागी विभागीय स्तरावर 25-25 लाखाचे मेळावे घेतले आणि त्या ठिकाणी बिरोबाची शपथ घेऊन मी सांगतो की भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका, देवेंद्र फडणवीसाला मतदान करू नका आणि तुम्ही खरे धनगर असाल तर या सरकारच्या विरोधात तुम्ही मतदान कराल अशी भूमिका घेतली आणि नेमकं हे मुद्दा असून या पडळकर समोर एक कुटका टाकला आणि त्यांना विधान परिषदेचं आमदार केलं आणि त्यापासून हे धनगर समाजाचे नेते या आमिषाला बळी पडतील तोपर्यंत सरकार आरक्षण लागू करत नाही। मराठा समाजाचं उदाहरण घेतलंय की आपल्या 2-3 वर्षामध्ये मनोज जरांगे पाटलांना किती आश्वासन झालं तर तो माणूस मोडल पण वाकणार नाही, बिलकुल उपोषण करायचा आणि त्या ठिकाणी 4-4, 5-5 दिवस आमरण उपोषण करायचं। आज सरकार त्यानं वाकवलं, महाराष्ट्राचं सरकार, केंद्रातलं सरकार वाकून हैदराबाद गॅजेटियर लागू केलं आणि मराठा समाजाला या ओबीसीतून आरक्षण, या कुणबी मराठा कुणबी असं आरक्षण मिळवलं। परंतु धनगर समाजाने जागृत व्हायला पाहिजेत
जो कोणी कार्यकर्ता समोर होऊन जर विधानसभा किंवा विधान परिषदेच्या माध्यमातून जर पुढे येत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. परंतु सरकारला एकच तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो की 2014ला देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष होते आणि त्यावेळेस आताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे पत्र लिहून दिलं. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. शिवसेनेचे प्रमुख म्हणून सुभाष देसाई होते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस होते. आणि त्यांना माहित आहे धनगर समाज हे महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2 वर आहे. या समाजाला भावनिक केलं किंवा त्यांना काहीतरी आरक्षणाचा आश्वासन दिलं तर आपण सत्तेवर येतो. त्यावेळेस ते आपल्या धनगर समाजाचा बारामतीला जे काही मोर्चा झाला आणि बारामतीला धनगर समाजाच्या माध्यमातून काही आपली मंडळी उपोषणाला बसली आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आले आणि मला धनगर समाजाच्या संदर्भात आदिवासी आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात भरपूर अभ्यास आहे आणि तुम्ही आम्हाला सत्तेवर बसवा, आम्ही निश्चितच पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ. परंतु धनगर समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना सत्तेवर बसवलं आणि पहिलीच कॅबिनेट नाही, एका वर्षामध्ये 52 आठवडे येतात. 52 एका वर्षात कॅबिनेट झाल्या. 5 वर्षात 250 पावणे 300 कॅबिनेट झाल्या. पुन्हा मुख्यमंत्री झाले. एक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणून एक संस्थेच्या माध्यमातून धनगर समाजाचं महाराष्ट्रात सर्वेक्षण केलं आणि हा अहवाल नकारात्मक आणण्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी हे प्रयत्न केले आणि धनगर समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो बाजूला ठेवला. परंतु 2029च्या निवडणुकीमध्ये धनगर समाज पूर्ण जागा होईल आणि देवेंद्र फडणवीस आणि या महायुतीच्या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आज दीपक बोराडे साहेबाच्या माध्यमातून जालना येथे आंबड चौफुलीवर उपोषण मागच्या 17 तारखेपासून चालू आहे आणि त्या उपोषणाला किंवा त्यांच्या आजच्या महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून या ठिकाणी जवळपास 25 ते 30 गाड्या आमच्या यवतमाळ जिल्ह्यातून 50 गाड्या जवळजवळ आलेल्या आहेत आणि हा महामोर्चा आज भयंकर असा होणार आहे. या मोर्चाची दखल जर फडणवीस सरकारनं जर नाही घेतली तर भविष्यात यांना गावबंदी केल्याशिवाय समाज राहणार नाही. मी अशी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. सरकारला विनंती करू शकतो की त्यांनी तात्काळ 2 ओळीचं पत्र केंद्र सरकारला पाठवून या धनगर आरक्षण किंवा अनुसूचित जमातीचं आरक्षण धनगर समाजाला लागू करण्याच्या संदर्भात त्या आरक्षणाची अंमलबजावणी करून आम्हाला एसटीचे सर्टिफिकेट देण्यात यावे अशी मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय मल्हार. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातून माननीय दीपक भाऊ बोराडे साहेब नेहमी आंदोलन करत असतात. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, पाठिंबा बनण्यापेक्षा त्यांच्या उपोषणामध्ये आणि त्यांनी दाखवलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व समाज बांधव या ठिकाणी येत आहेत. खरं सांगायचं म्हणजे तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं सत्ता परिवर्तन करण्याची जी ताकद ही फक्त धनगर समाजामध्ये आणि सत्ता काँग्रेसमधून सत्ता परिवर्तन होणे बीजेपीमध्ये जर गेले हे तर हे फक्त धनगरामुळे गेले आणि धनगर हा समाज धनगरामुळेच मी मुख्यमंत्री झालो हे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी कबूल केलेलं आहे. परंतु या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आज ते करण्यास विसर पडले किंवा जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहेत हे सर्व समाज बांधव आज जाणून आहेत. आणि धनगर समाज बांधवांना हे सुद्धा लक्षात की दीपक भाऊ बोराडे गेले 8 दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांना उपोषणस्थळी कोण भेट दिली, कोणत्या स्थानिक आमदारांनी किंवा महाराष्ट्रातील कोणकोणत्या आमदारांनी त्यांना भेट दिली, कोणकोणते मंत्री त्यांना भेट दिले याच्यावर सर्व समाज बांधवांचं लक्ष आहे. ज्यांनी भेटी दिली नाही त्यांना या येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय कोणताही धनगर समाज आता स्वस्त बसणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण याबद्दल जागृत झालेला आहे. पहिला सारखा हा अडाणी राहिला नसून राजकीय प्रकल्प त्या समाजामध्ये आलेला आहे. या आंदोलनामध्ये जर फडणवीस साहेबांनी जर दखल घेतली नाही तर यापुढचं आंदोलन आणि यापुढचा इशारा खूप तीव्र असेल हे आम्ही आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि थांबतो. चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाकरता जी राज्यघटना काढली त्या राज्यघटनेमध्ये अनुसूचित जमातीची जी यादी आहे त्या यादीमध्ये 36 क्रमांकावर धनगर नावाची जमात ही अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि ती त्याच्यानंतर ही अंमलबजावणी करत असताना नेमकं त्या ठिकाणी धनगड हा शब्द करण्यात आला आणि धनगडी सुद्धा मागच्या 5-6 महिन्यापूर्वी तोही सुद्धा रद्द केला. धनगडाचं धनगर केलं. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना मात्र शासन हे एकेकोरपणानं आपलं मतदान घेऊन तशा प्रकारचा झोपेत हा समाज ठेवलेला आहे आणि या लोकशाही पद्धतीनं जी काही मागणी करावी लागते
ही गेली 75 वर्षापासून सतत स्वरूपाची मागणी आम्ही करत आहोत. परंतु मागणी करत असताना या लोकशाही प्रणालीचे सर्व प्रकार संपलेत आणि आमचा 24 तारखेला या ठिकाणी जो महामोर्चा आयोजित केलेला आहे, या महामोर्चाचं आम्ही या ठिकाणी म्हणजे बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही जात आहोत. आणि आज जर कदाचित याचा जर विचार केला नाही तर लवकरच महाराष्ट्राचा संपूर्ण धनगर जमात ही उद्रेक होऊन नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करेल. अशा प्रकारची अवस्था जर झाली तर फार कठीण होईल. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला काही नवीन अशी मागणी करायची नाही. घटनेमध्ये जे दिलेलं आहे त्या घटनेचा लवकरात लवकर विचार करून आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. तर जय हिंद, जय भारत. जय मल्हार.